तर मंडळी, सध्या नाशिकचे आशिक असलेले कॅप्टन बाबा यांचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत किंवा त्यांनी अनेक महिलांवर अत्याचार केलेले आहेत, त्यांनी शोषण केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या आणि सध्या महाराष्ट्रातल्या जनतेचं डोकं चक्रावून गेलेलं आहे. पण अशातच आता एक नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, नवीन क्लिप दाखवणार आहे. ती क्लिप आहे चाकणकर बाईंची. आता चाकणकर बाईंची ही क्लिप जी आहे ती पाहण्यापूर्वी तुम्हाला मी काही गोष्टी बोलणार आहे, त्या महत्त्वाच्या आहेत. ते ऐकून घ्या आणि नंतर तुम्ही ती क्लिप पहा. क्लिप पाहिल्यानंतर तुम्ही म्हणसाल, या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे बाबा? हे महाराष्ट्र आता म्हणजे महाराष्ट्र उरलाय का? इथपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतील. तर पहा, सध्या चाकणकर बाई ह्या त्या भोंदूबाबांच्या शिष्य असलेल्या उघडकीस आलं. आता काय झालं की त्या भोंदूबाबांनी शेकडो महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं, त्यांचं शारीरिक शोषण केलं. शारीरिकच नव्हे तर मानसिक शोषण केलं. एवढंच नाही तर कित्येक लोकांना गंडवून त्यांचे व्हिडिओ दाखवून त्यांच्याकडून अमाप संपत्ती सुद्धा त्यांनी वसूल केली, म्हणजे खंडणी गोळा केली. एकंदरीत हे जे नाशिकचे आशिक आहेत, तर या बाबांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावून टाकली. आणि हे सगळं होत असताना जे महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या चाकणकरबाई, त्या चाकणकरबाई सुद्धा या महाराजाच्या शिष्य होत्या. आणि आता या महाराजाच्या शिष्य असल्यामुळं कित्येक लोकांनी चाकणकरबाईंवर व्हिडिओ केले की चाकणकरबाईंचे आणि महाराजांचे फोटो व्हायरल केले की दोघांमध्ये कसे संबंध होते. त्याला आपण घरगुती संबंध म्हणूया किंवा ते गुरु शिष्य काय असेल ते तर नात्याचं नाव घेऊ नये आपण, कारण ते बाबा गुरु लायकीच्या नाही. आता शिष्य किती लायकीचे आहे त्याच्यावर आपल्याला काही घेणं नाही, पण गुरु तरी अजूनपर्यंत आता व्हिडिओ आले सगळे. तर हे सगळं प्रकार घडल्यामुळे चाकणकरबाई आता भलत्या संतापलेल्या आहेत आणि त्यांनी आता एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये चाकणकरबाई काय म्हणल्या ते तुम्हाला या क्लिपमध्ये पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मी चाकणकरबाईंचं यथेच्छ कार्यक्रम लावतो, है की नाही. पहिले ही क्लिप पाहून घ्या. कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहीत नाही आणि हा 6 सप्टेंबरचा आहे. कोणतीही हाताला जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसाद करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल. तुम्ही आता क्लिप पाहिली. चाकणकरबाईंचं म्हणणं काय, तर चाकणकरबाई असं म्हणल्या की माझी बदनामी जे लोक करत आहेत त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे, त्यांच्यावर केस करणार आहे, त्यांना मी नोटीस पाठवणार आहे. आता मला सांगा, जर समजा माझे संबंध अशा एखाद्या माणसासोबत असतील की जे नीचपणाचं कार्य करतो, जो माणुसकीला काळीमा फासतो, त्याच्यासोबत जर तुमचे संबंध असतील तर तुमचं नाव चांगल्या गोष्टीसाठी येईल का? येणारच नाही. मग चाकणकरबाईचे संबंध जर समजा नाशिकच्या आशिक सोबत असतील तर चाकणकरबाई तुमची बदनामीच होणार आहे का? त्याच्यासोबत संबंध आहेत म्हणून तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार देणार आहे का कोणी? तर ते देऊ शकत नाही. मग आता मूळ मुद्दा असा आहे की चाकणकरबाईचं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ केले चाकणकरबाईवर त्या महाराजाशी संबंधित असलेले, त्यांना मी कारवाई करणार, त्यांना नोटीस पाठवणार. आता मी सुद्धा केला, बाई आम्हाला नोटीस पाठवा, बिंदास पाठवा, आम्हाला जेलमध्ये टाका, आम्हाला फाशी द्या, पण काही प्रश्न आहेत आमचे तुमच्यासाठी, त्याचे तुम्हाला उत्तर तर द्यावं लागतील. मला सांगा चाकणकरबाई, तुम्ही जेव्हा त्या महाराजाचे पाय धुवून तीर्थपीत होतात, तुमचे जेव्हा त्याच्यासोबत इतके चांगले संबंध होते, या संबंधामुळं तुमच्यासारख्यांच्या संबंधामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला, लोक त्यांच्याकडे जास्त जायला लागली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणखी जास्त बायांचा अशा पद्धतीनं वापर केला, शोषण केलं. मग याच्या बदल्यात तुम्हाला काही नको का शिक्षा वगैरे? तसं तर तुम्ही तोंडाला काळा लावून हिंडायला पाहिजे, तसं तर तुम्ही भरचौकात स्वतःला फाशी लावून घ्यायला पाहिजे. पण तुमच्यामध्ये तेवढी तर नैतिकता शिल्लक नाही हे आम्हाला माहित आहे. पण ज्या लोकांनी या प्रकरणाला वाचा फोडली त्याच लोकांवर तुम्ही आता गुन्हे किंवा केस दाखल करणार आहेत म्हणे. खुशाल करा, खुशाल, काहीच अडचण नाही, कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही सत्ताधारी याच्यातले आहेत, है की नाही, म्हणजे सत्ताधारी पक्षातले एक तुम्ही, आणि त्यातल्या त्यात पुन्हा महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तुमची बदनामी कशी सहन करायची, है की नाही? त्याच्यावर तुम्ही काय म्हणलात पुन्हा की मला कल्पना नव्हती ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. म्हणजे आता हे तर इतका कळस झाला नीचपणाचा की तुम्हाला कल्पना नव्हती असं म्हणता. पण गेल्या वर्षी 2025ला 4 मार्च 2025ला त्या बाबांची पोलखोल करणारा एक पत्र किंवा एक पेपरमध्ये बातमी आली होती. त्या बातमीला तुम्ही अनुसरून एक पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये ज्यांनी बातमी दिली त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याचं तुम्ही सांगितलं. म्हणजे तुम्हाला कल्पना नव्हती असं आहे का? तर नाही, बिलकुल नाही. हे तुम्ही 100% खोटं बोलत आहात. म्हणजे तुम्ही आता अशा पातळीवर आलेला आहात की तुम्हाला खोटं सुद्धा नीट बोलता येत नाही. याचा अर्थ असा निघतो की तुम्हाला 1 वर्षभरापूर्वी कल्पना होती की तो बाबा किती नीच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर कारवाई होऊ नये, त्याला प्रोटेक्ट व्हावं, त्याला वाचवावं म्हणून अशा पद्धतीनं काम केलं. याचा अर्थ तुम्ही त्याच्या दुष्कृत्यात कुठे नाही कुठेतरी सहभागी आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 1 वर्षभरापूर्वी जर कल्पना होती तर त्या वर्षभरापासून ज्या 40, 50, 100 महिलांचं शोषण झालं, त्यांचे जे घरदार तुटले आणि त्यांच्यामुळे जे त्यांच्या घरामध्ये कलश निर्माण झाले असतील किंवा जे काही झालं असेल, त्यांचं जे शोषण झालं, त्यांचं जे शारीरिक शोषण झालं, त्याला जबाबदार कोण? जर तुम्ही वर्षभरापूर्वी त्याच्यात लक्ष घातलं असतं, त्याला जर अटक केली असती महाराजाला, तर पुढच्या 50-100 महिलांचे याच्यातून बळी जाण्याचे वाचले असते त्या.
त्यांचं शोषण झालं नसतं. म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या एका बाईमुळं एका बंधुबाबाला संरक्षण मिळते आणि त्या वर्षभरात 50 ते 60 बायांची आबरू पुन्हा एकदा जाते. याच्यापेक्षा मोठं पाप कोणतं आहे? म्हणजे शिक्षा कोणाला व्हायला पाहिजे? तुमच्यासारख्याला. म्हणजे ह्या झाल्या चोराच्या उलट्या बोंबा. चाकणकर बाई, तुम्ही जरा तरी भानावर या आणि विचार करा की तुमच्यामुळे या महाराष्ट्राचं काय नुकसान झालं. ज्या अध्यक्षपदावर तुम्हाला बसवलं होतं महिला आयोगाच्या, त्याचं काम असतं इथल्या महिलांचं संरक्षण करणं, पण तुम्ही संरक्षक नसून त्या महिलांचे भक्षक ठरला आहात. हे तुम्ही जर 1 वर्षापूर्वी त्या भोंदूबाबाला अटकाव केला असता तर आज या महिलांचे व्हिडिओ असे व्हायरल झाले नसते, यांच्या बदनामी झाल्या नसत्या. तुमची बदनामी काय झाली हो? तुम्ही त्या बाबांचे पाय धुताना दिसताय, त्या बाबांची सेवा करताना दिसताय. जे दिसतं तेच लोकांनी दाखवलं, त्याच्यात तुमची काय बदनामी झाली? तुम्हाला जर इतकी लाज वाटत होती, तुम्हाला जर बदनामीची इतकी काळजी होती, तर अशा नीच माणसासोबत तुम्ही संबंध का ठेवले घरगुती? आहे की नाही? म्हणजे गुरु शिष्याचे. तसं तर ते गुरु म्हणण्याच्या लायकीचं नाही, पण तरी सुद्धा म्हणलो आम्ही समजा, आहे की नाही? कारण त्याचं नावच आध्यात्मिक गुरु, आहे की नाही? मी तर म्हणतो ते बलात्कारी बाबा आहे ना? तर अशा बाबासोबत तुमचे संबंध का असावेत? आणि तुम्हाला कल्पना नव्हती म्हणता, ते तर 4 मार्चला 2025लाच कल्पना आली होती तुम्हाला. पण तुम्ही तरी सुद्धा म्हणता की मला कल्पना नाही, माझ्यावर व्हिडिओ करणाऱ्यांवर मी आता कारवाई करणार आहे. तर माझं तुम्हाला स्पष्ट पहिला एकच प्रश्न आहे, चाकणकर बाई तुमच्यात दम असेल आणि तुम्ही जर खरंच पतिव्रता असाल, है ना, आणि तुमचा जर या प्रकरणाशी संबंध नसेल, तर तुम्ही 4 मार्चला या प्रकरणाची गंभीर दखल का घेतली नाही गेल्या वर्षी आणि त्या बाबाची चौकशी का लावली नाही, याचं मला पहिलं उत्तर द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची इज्जत वाढवण्यासाठी तुम्ही चांगल्या माणसांना भेटा, चांगल्या लोकांची कामं करा. अशा दलिंदर नीच प्रवृत्तीच्या माणसासोबत तुम्ही त्याचे पाय धुवून जर त्याचे पाणी पित असाल, तीर्थ पित असाल त्याचं, आणि त्याची तुम्ही पूजा करत असाल, तर तुम्हाला काय एखादं पदक आणून द्यायचं का? राष्ट्रपती पदक वगैरे? आणि ज्या बायांची बदनामी झाली, ज्या बायांचे व्हिडिओ व्हायरल झाले, ज्या बायांचे संसार तुटले, ज्या बायांचं लैंगिक शोषण झालं, केवळ आणि केवळ तुम्ही त्या महाराजाला वर्षभर वाचवलं म्हणून त्या बायांच्या बदनामीची जिम्मेदारी तुम्ही घेणार आहात का? आणि त्या जिम्मेदारीची जर तुम्ही स्वीकार करत असाल, तर त्या जिम्मेदारीला स्वीकारून तुम्ही स्वतःचं प्रायश्चित्त करून घेणार आहेत का? मी जसं म्हणलं की तुमच्या जण जर 50-100 बायांची आबरू वेशीवर टांगल्या गेली असेल, त्यांचं जर लैंगिक शोषण झालं असेल, तर तुम्ही पहिले स्वतःला शिक्षा करा आणि मग आमच्यासारख्याला काय करा, नोटिसा द्या. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या की नाही? म्हणजे जे लोक न्यायाच्या बाजूने लढत आहेत, जे लोक न्यायाच्या बाजूने उभे राहत आहेत, त्यांच्यावर तुम्ही तक्रारी दाखल करणार आणि गुन्हे दाखल करणार. अहो, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही पहिले स्वतःला लोकांसमोर काय तोंड घेऊन तुम्हाला तोंड घेऊन यायची लोकांसमोर, तेवढी तरी लाज वाटते का तुम्हाला? की एका नीच माणसाला आपण वर्षभर वाचवलं आणि त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कित्येक स्त्रियांची आबरू लुटल्या गेली, कित्येक स्त्रियांचं शोषण झालं. अशा माणसाला आपण वाचवलं, याची तुम्हाला लाज वाटते का थोडीशी? ती लाज तर नाहीच नाही. तुमच्याकडे लाज नावाचा शब्द तर नाहीच आहे. तो तुमच्या डिक्शनरीतही नसेल, इतक्या निर्लज्ज तुम्ही. पण तुम्हीच काय म्हणता उलट, की ज्यांनी माझी बदनामी केली त्यांच्यावर मी गुन्हे दाखल करते. अरे फाशी द्या लोकांना तुम्ही, आहे की नाही? तुम्ही मोकाट त्या बाबासोबत राहा, दुसऱ्यांना फाशी द्या. मोकाट तुम्ही त्या बाबाला आणखी 5-50 या महाराष्ट्रातल्या स्त्रिया नेऊन द्या, आणखी काही मुली नेऊन द्या, आणखी काय करायचं ते करा. म्हणजे इथल्या लोकांच्या, म्हणजे इथल्या मायमावल्यांच्या, इथल्या लेकीबाळींच्या काही कोणाचीच बदनामी होत नाही, त्यांना इज्जत नाही, असं तुम्ही गृहीत धरलंय का? मग तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की दुसऱ्यांना नोटीस पाठवतो म्हणताना तुम्ही वर्षभरात जे केलं त्याचा परिणाम काय? त्याच्या बदल्यात तुम्ही स्वतःला काय करून घेणार आहात? तुम्ही काहीच नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की ही जी चाकणकर बाई आहे, ही वृत्तीने नालायक आहे आणि वागण्याने सुद्धा नालायक आहे. हिचे त्या माणसासोबत जे काही संबंध होते, गुरु शिष्य असतील, जे काय असतील ते संबंध वर्षभरापासून म्हणजे पूर्वीपासून आहेत. कारण ती स्पष्ट एका भाषणात म्हणते की मी जे काय आहे ते महाराजांमुळे आहे. कदाचित तुम्ही महाराजांमुळे जे काय असाल ते आहात, पण तुमच्यामुळे जे काही शोषण झालं महिलांचं, तुम्ही त्याला वाचवल्यामुळे जे काही महिलांची आबरू वेशीला टांगल्या गेली, त्या महिलांचं जे काही म्हणजे दुःख आहे किंवा त्या महिलांना जे काही, त्या महिलांचा जो काही बळी गेलेला आहे, त्याच्या बदल्यात तुम्ही स्वतःला काय करून घेणार याचं पहिले उत्तर द्या आणि नंतर मला नोटीस द्या. मला जर नोटीस आली तर आपण कोर्टात तेच मानणार आहे पहिल्यांदा, की बाबा रे, पहिले या बाईने याला वर्षभर वाचवलं, त्याच्या बदल्यात तुम्ही काय करणार ते सांगा. आम्हाला तर खुशाल फाशी द्या. नसलेल्या बाईची इज्जत आम्ही घालवली, म्हणजे इज्जत नसलेल्या बाईची इज्जत आम्ही घालवली, त्याच्याबद्दल आम्हाला काय फाशी द्यायची ते द्या. पण ज्यांच्या इज्जती होत्या, ज्या घरातल्या ज्या महिला होत्या, मुली होत्या, त्यांची इज्जत त्यांना व्हिक्टीम करून, त्यांना बळी बनवून किंवा त्यांना एक प्रकारे हिप्नोटाईज करून, दबाव टाकून किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिष दाखवून, ज्या माणसाने वर्षभर त्यांच्या इज्जतीशी खेळला, ज्यांनी त्यांचं शोषण केलं, त्या माणसाला हिनं वर्षभर वाचवलं, त्याच्या बदल्यात रुपाली चाकणकर बाईंना काय शिक्षा, ते पहिले आम्हाला कळलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं रुपाली चाकणकरांना ह्या सगळ्या नोटीस पाठवण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे. जर ह्या नोटीस आल्याच तर त्या नोटीसीचा खुलासा किंवा उत्तर ते त्यांना पचनी पडणार नाही, हे मी आजच इथून सांगतो. धन्यवाद मंडळी. अशा लोकांना तुम्ही सांगा की चाकणकर बाई जी आहे ती खरंच
दुसऱ्यांना नोटीस पाठवण्याच्या लायकीची आहे की नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत पाठवा. कारण लोकांनी न्यायाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. कोणत्याही शासनाच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या दबावाला न घाबरता याची तुम्ही काळजी घ्या. थांबतो इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.